हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे भाग्यश्री आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी घरी काय करते माझ्या, तर मी कसोलचा म्हणजे कसोलपासूनचा जो व्लॉग होता तो मी स्टार्ट करायला विसरली आहे. त्याचा इंट्रोस्ट मी शूट नाही केलेला, सो तो मी आत्ता करते. तर तुम्ही बघा आता मी मनालीला होती लास्ट व्लॉगमध्ये आणि त्यानंतर मग मनालीवरून आम्ही कसोलला गेलो. कसोलला मणिकरण गुरुद्वारा मोस्टली फिरलो, त्यानंतर लोकल मार्केट फिरलो, रात्री DJ वगैरे पण होता. सो बघत राहा व्लॉग आणि त्याच्या पुढे पण सगळं पुढचे दिवस कवर केले या व्लॉगमध्ये मी. सो पुढे पुढे बघा कसं काय आहे ते कळेल तुम्हाला. आज माझा उपवास आहे म्हणून या पोरीने मला व्हिडिओ मध्ये घेतलाय, नाहीतर ही कधी माझ्यासोबत असं करत नाही. प्लीज गाईज. अरे कहना क्या चाहते हो? तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. अरे यार ये कन्या है, इनको घूमने को चाहिए, एक पानी का बोतल इनसे उठ. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग कर नहीं रहा. अरे व्हाट इज दिस स्लोप, ये क्या है ये बुलेट? कोणीच नाही बोलणार आहे, स्क्रिप्टेड आहे. प्लीज गाईज नाही बोलायचं. नाही भाई नाही. On the spot भाई. देखो नको दाखवस लोकांना अमन तू कसा आहे. एक आता होईल. अमन भैया घरी चला चला. अशा प्रकारे आम्ही मॉल रोड नाही सॉरी अशा प्रकारे आम्ही कसोल मार्केटला परत पोचलोय. आता इथे आम्ही एक्सप्लोअर करतोय, खायचं पियायचं सगळं. ₹50 काय आलं एकटी कुठे आलेली. ब्रो इज नॉट ओके. ब्रो तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेतलंच ना तुझ्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला तू मी किती आली आहेस माझ्या व्लॉग मध्ये. अगं चार्जिंग पण कमी. 4% माझी चार्जिंग आहे. मी अमनच्या फोन मध्ये ब्लॉगिंग करते. माझी तर 4. ओके. आता आपल्याला फायर आहे डीजे नाही. येस आले फोटो काढून झाले का. तुमचे पण रील्स दिसेल नदी दिसेल तिथे फोटो काढायला सुरुवात करायची. One eternity later. आजा आजा नहीं जाता. The next day. सो गाईज काल DJ नाईट नंतर वगैरे आम्ही एवढं थकलो झोपलो. मग त्याच्यानंतर आता आम्ही सकाळी उठून निघालो. आता दुपार झाली आहे. सकाळी उठून निघालो आम्ही धर्मशालाला जायला. तर इथे आता जेवायला थांबलेलं थोडा वेळ एका ढाब्यावर आणि
तर पोचू धरमशाला, संध्याकाळी पोचू. 10 आवर्सची जर्नी होती. 6-7 आवर्सची जर्नी होती. आणि बघू आता हाफ वे आलो आहे. पुढे पण बघू काय होतं. तर इथे आम्ही आता चामुंडा देवी टेम्पलला आलोय, धरमशालाला. मस्त आहे परिसर सगळा, मजा येते. त्यानंतर डायरेक्ट हॉटेलवरच जाऊ. जास्त काय फिरण्यासारखं नव्हतं आज. आमची फक्त जर्नी होती कसोलवरनं धरमशाला. तर बघू काय करायचं. स्टैचू बोला मारेगा हिली क्यों? गाइस अभी हम आए हैं पुरान शिव मंदिर में. अभी हम जा रहे हैं भंडारी के पास. आगे का बोलो. भैया बोलो भैया. सूरज भैया हमारे ब्लॉग में एक वर्ड एक शब्द. थैंक यू अमन भाई के लिए. अरे भाई यार. बहुत कॉमेडी. A few moments later. सब दात तोडलाय की नाही पूरे ट्रेन में गौर से देखिए इस चेहरे को. ये दिखता मासूम है. ये दिखता मासूम है. ये पूरे ब्लॉग में आई नहीं. आज बहन ब्लॉग में आना चाहती थी तो हमारे कैमरामैन को ही गिरा दिया. मैंने जानबूझकर बिल्कुल नहीं किया था. मैं बोली ठीक है. जब वो लोग अपने डुब 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 दांत दाखो. दांत दाखो. ऊपर से बैठ जा. ऊपर से इस जैसे इंसान को ये मोहतरमा पकड़ने जा रही थी. इनका देखिए कैसे होएगा. मैं कोशिश पूरी की कि मैं पकड़ूं. ये भी थे. चलो ये भी मासे थे. चाय नाश्ता करते हैं. The next day. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे भाग्यश्री आणि आज आपण धर्मशालामध्ये आम्ही कालच चेक इन केलं संध्याकाळी आणि आज चेकआउट पण केलं सकाळी. सो आम्ही तिथे फक्त स्टे केला आणि आज फिरतोय. आज आम्ही ते मेक्लोडगंज मार्केटमध्ये. त्यानंतर मग दलाई लामा टेम्पल पण आहे जवळच म्हणजे याच एरियात आहे. सो तिथे आम्ही जातो चालत. त्यानंतर अजून एक चक्र काहीतरी टेम्पल, सॉरी मला नाव नाही लक्षात आहे आता. सो तिथे आम्ही जाणार आणि मग मार्केट एक्सप्लोर करणार आणि मग दुपार झाली की इथेच आम्ही लंच करायचा विचार केला. त्यानंतर मी स्टेडियममध्ये पण जाणार आहे. स्टेडियममध्ये पण जाऊ आणि बघू अजून काय. आता अजून पण आज पण काहीतरी बघतो होईल. काल तर मी पडली आहे. काल तर मी अशी पडली आहे तिचं दात तुटलाय जराशा. काय आता काहीच नाही करू शकत. माझी फोनला काय नाही आलं, माझी माझ्या चष्म्याला काय नाही आलं. थँक गॉड. तर बघू दाखवते मी फोटो कसं काय चालतं. तर आम्ही इथे दलाई लामा टेम्पलला आलो आहे आत्ता. मस्त आहे म्हणजे अजून आत नाही गेलो. इथून लेफ्ट आहे, लेफ्टने जाणार आहे. अजून गेलो नाही आहे पण म्हणजे चालत जायचं. गाईज खूप चालत आलोय आम्ही. नुसतं चालतोय, कंटाळा आला आता. बस हवा निकल गई. नॉट रोपवे, स्काईवे है ये भाई. तुम समझ ही नहीं रहे. ऐसा आसमान में से जा रहा है मतलब स्काईवे. तो रोपवे कहाँ से आता है? रोपवे नीचे से. हाँ ऐसा नीचे से ऐसा ऊपर जाता है. दिस कॉल्ड रोपवे. ऐसा सीताराम प्रकाश हायस्कूल. मस्त वाटतं यार. मस्त चाललं तर मी सगळ्यांना घरी घेऊन जाईन. माझ्याकडे हा ना. मला खूप आवडलं. मी पण काहीतरी घ्यायचा विचार करते. खूप क्यूट आहे.
सगळेच काय ना काय घेत आहेत. काय घेतलं गौरंग तू? काय नाही रे, किचन घेतलं एक. कोणासाठी? काय काय वाटतं सगळं घेऊ. ती मला काय मिळालं किती क्यूट आहे. तू काय घेतलं? तू नाही क्यूट आहे. आणि आमची सगळ्यांची शॉपिंग चालू आहे. शोधल्यानंतर एक नॉनव्हेज रेस्टॉरंट मिळालं आम्हाला. चिकन. चला चला. ओ नाईस. तर आमचं आता शॉपिंग टेम्पल वगैरे व्हिजिट करून झालं आहे. आता आम्ही स्टेडियमला चाललो आहे. जेवण पण झालं आहे आमचं. स्टेडियमला चाललोय की नाही ते मुश्किल आहे, पण लेट झालं आहे आम्हाला थोडा. नाही जाऊ, पण आपण जाऊ. चला पटापट. ये पुढे क्या हो गया था इतना दूर छोड़ दिया कि इनको चक्कर आ गया भैया, आने में दिक्कत हो गई थोड़ी. हाँ भैया, पीछे भाई मेरा चप्पल क्या हो गया? मैं कुछ बोलो ना, दो शब्द वो बोलेंगे. हाय बोलो 6 घंटे झोपने का. झालो आता आमचं स्टेडियम दिसून असं वाटतंय. 2:40 झाले तर 3 वाजता स्टेडियम बंद होतं. बघूया आता काय कोण आधी पोचतंय. आम्ही ते पोचलोय स्टेडियमला. मैं किधर ना बोल रहा था. A few moments later. तर आम्ही आता सगळे आलो आहोत चंदीगडमध्ये. चुकीचं बोलली. तर आता आम्ही तर सगळे आलो आहोत अमृतसरमध्ये. मस्त नाचत जेवढे दिवस नाही नाचलो ते आज नाचलो. रेस्क्यूला सखी आली. गौरंग मारवला दाब समोसावर वेफर मिलेगा. The next day. सो
काल आम्ही अमृतसरमध्ये आल्यानंतर रात्री खूप मजा केली मस्त आणि त्याच्यानंतर आता आम्ही सकाळी उठून मस्त रेडी होऊन आलो आहोत गोल्डन टेम्पलला. जालियनवाला बाग बघणार आहे आणि वाघा बॉर्डरला पण जाणार आहे. एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम. गोल्डन टेम्पल झालंय आमचं. आता आम्ही जालियनवाला बागला आलोय त्याच्या बाजूलाच आहे आणि त्यानंतर थोडं मार्केट फिरवायला बघू कसं काय खायचं पण आहे सगळं इथं मस्त मस्त लस्सी वगैरे बघू कसा काय होतो. हा आमचा लास्ट दिवस आहे आणि आज पुढच्या आम्ही- ट्रिपची प्लॅनिंग चालू झालेली आहे लवकरच. हा तर आम्ही ह्यानंतर चंदीगडला जाणार आहे. चंदीगडवरनं आमची ट्रेन आहे. आज संध्याकाळीच निघणार आहे आम्ही चंदीगडला. तर मी हे बोलत होती की मी खूप मिस करणार आहे हे पूर्ण ट्रिपला आणि जे नवीन लोक पण जमलेत ज्यांच्याशी ओळख झाली त्यांच्याशी बोलणं होतं आहे. खूप मजा आली खूप मजा आली. बट आज आम्ही अमृतसरवरनं जाणार आहे चंदीगडला आणि चंदीगडवरनं उद्या सकाळी आमची आहे ट्रेन टू मुंबई आणि परवापासून ऑफिसला यायचं आहे. काय करणार काय करू शकतो बघूया आता कसं काय. आणि हां तर हा म्हणजे ओव्हरऑल जे माझे ट्रॅव्हल ब्लॉग्स होते ते मी पहिल्यांदा पहिली गोष्ट करते. दुसरी गोष्ट म्हणजे मला टाईमच नाही मिळाला. आपण ज्या टूर्समधून वगैरे येतो ना ते थोडंफार त्यांची घाई असते की लेट्स गो पटापट जाऊया इथे आपला टाईम असा टाईम एवढं असेल तेवढ्या वेळात या तेवढ्या वेळात यायचं. त्यामुळे आय थिंक नाही माझी नाही झाली आहे नेट ब्लॉगिंग. जेवढी मला करता आली मी केली आहे. बघू आता मी जसे त्या ब्लॉग्स टाकीन जे टाकीन ते तुम्हाला बघावंच लागते. येण्याच्या ऑप्शन नाही. तेवढं शूट तर खूप सारं केलं आहे मी पण असं एकदम प्रॉपर सगळं नाही दाखवलं. थोडे कट्स अँड पीसेस आहेत मध्ये मी विसरले शूट करायला. असे बरेच गोष्टी आहेत. आता काय करणार पण ठीक आहे. अमृतसरी कुलचा मागवलं आणि ही लस्सी आहे. लस्सी आली आहे सो टेस्ट करते. आम्ही आलेलो गोल्डन टेम्पलला. मग आमचा पाय वगैरे पळून झालं पण आतमध्ये हे लोक फोटो काढायला देत नव्हते सम रिझन ऑफ. माझ्या ह्याच्यात काय पण बडबडतोय वेळा. आणि मग नंतर आम्ही छोले कुलचे फेमस शोधत होतो पण आमचा जो टुरिस्ट गाईड होता तो बोलला की इथे जावा. काहीतरी नाव सांगितलं पण ते आमच्या लोकेशन पासून अर्धा पाऊण तास दाखवत होता. तुम्ही करू नका. तुम्ही मंदिराच्या बाहेर पडला की राईट मारा परत लेफ्ट मारा. समोरच एक ब्रदर्स अमृतसर डॉमिनोजच्या बाजूलाच एक आहे पिझ्झा छोला कुलचा. तिथे जाऊन लस्सी ट्राय करूच नका. डायरेक्ट कुलचे मागवा काय ते खावा आणि या. तू काय बोलला अभी जो आपके साथ आपको बोलना खट्टा लस्सी दिया मैंने. खट्टा लस्सी उधर दो टाइप के लस्सी मिलते हैं. खट्टा लस्सी ओके ठीक है झालं. हाँ अभी हम यहाँ से जा रहे हैं होटल से चेक इन करके सॉरी चेकआउट चेकिंग करके करेंगे. हाँ हम चेकिंग जाएंगे करेंगे. वाघा बॉर्डर. ओके पाकिस्तान की पप्पा को देखते. सो गाइस ते बघ अभी हम जा रहे हैं वाघा बॉर्डर. दिसतच नाही. अभी हम आए हैं वाघा बॉर्डर. हाय बोलो बाय. ब्लॉगिंग झालं. आयुष्यात कधी हा ब्लॉगिंग करू शकत नाही. वाघा बॉर्डर तर यांनी वाघा बॉर्डर तर बंद करायचं पेज फॉलो करूच नका कारण ह्याला एका पैशांचं काय असतं ते काहीच नाही आहे. आणि ते तुटलेली विमान आम्ही दाखवतोय तुम्हाला.
2,000 years later. आठ दिन राजाओं की तरह घूमने के बाद फिर वापस वजीर की तरह घर जाते हो. अरे यार काय करू शकतो, नाही जायचंय घरी. नाही युटर्न मारू ना, वापस जाके वही घिसी पिसी लाईफ. सो गाईज हा व्लॉग आधीच खूप ऑल ओव्हर द प्लेस झाला आहे आणि आम्ही आता चंदीगड स्टेशनला आहे, रिटर्न जातोय. थोडं सिंकिन होत नाही बट ठीक आहे. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करू. अजून ट्रॅव्हल व्लॉग्स खूप 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 लवकर येत आहेत. तोपर्यंत लेट्स सी आपल्याला काय पोस्ट करायचं. पण हां, आपण लवकरच भेटू. तोपर्यंत येस, आपण लवकरच भेटू. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा ही व्हिडिओ सगळ्यांसोबत आणि कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात बघते कोणती गोष्ट वाटली. मी बॅग आणली एवढी मोठी. तर आमचा पैलवान घेऊन येतोय. ही तिची बॅग आहे. तू काय घेतलं दाखव. एवढीशी बॅग घेतली. एवढीशी पाठीवरची पण आहे. तुझ्या पाठी दाखव. काय नाही मोठी गोष्ट आहे. गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तोपर्यंत बाय. हे बसले सुटकेसवर. हार्दिक ही बसले सुटकेसवर आणि हा वरून खेळतोय. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं.